1857चा स्वातंत्र्य लढा या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करू. चला तर 1857च्या लढ्याची कारण काय काय झालं हे सगळं आता आपण बघणार आहोत. इंग्रज पूर्व काळामध्ये भारतामध्ये अनेक राजवटी होते. आता त्याच्यामध्ये जरी बदल झाला तरी गावगाडा हा तोच चालू. इंग्रजांनी मात्र प्रचलित व्यवस्था संपूर्णपणे बदलून टाकण्याचा प्रयत्न केला आणि मग याच्यातूनच सगळी जनता असुरक्षितता आणि अस्थिरतेच्या भावनेमध्ये होती. आता आर्थिक कारण काय काय होती तर इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धती ही अंमलात आणली आणि शेतकऱ्यांकडून जबरदस्तीनं महसूल गोळा केला जाईल. त्याच्यामुळे काय झालं तर अर्थव्यवस्था ही पूर्णपणे कोलमडून गेली आणि इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल हा भारतामध्ये खपवून आर्थिक धोरण वाढविण्याचं त्यांचं हे धोरण होतं. त्याच्यानंतर भारतामध्ये विकसित झालेल्या काही हस्तकला होत्या, आपल्या कापड उद्योग होते, ते सगळे दिवाळखोरीत निघाले. हा सगळा जो व्यवसाय होता तो सगळा अगदी बेकार झाला. अनेक भारतीय कामगार बेकार झाले. या सर्वांच्या मनामध्ये इंग्रजाबद्दल अतिशय असंतोषाचा निर्माण झाला आणि सामाजिक कारण काय झाली तर इंग्रज आपल्या चालीरीती, रूढी, परंपरा यामध्ये हस्तक्षेप करतायत असं भारतीयांना वाटलं. सतीबंदी, विधवा पुनर्विवाह हे जरी सामाजिक दृष्ट्या योग्य असले तरी इंग्रज आपल्यामध्ये हस्तक्षेप करत आहेत असा त्यांचा विचार होऊन त्यांच्यामध्ये संपूर्णपणे असंतोष पसरला. त्याच्यानंतर राजकीय कारणांमध्ये आपण बघितलं तर इसवी सन 1757 पासून इंग्रजांनी अनेक राज्य ताब्यात घेतली. डलहौसीनं अनेक संस्थानं कारण सांगून खालसा केली. गैरकारभाराचं कारण सांगून अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केलं. सातारा, नागपूर, झाशी ही संस्थानं तेथील राजाचा दत्तक पुत्रांचा वारसा हक्क नामंजूर करून खालसा केली आणि या सगळ्या धोरणानं भारतीयांमध्ये अगदी असंतोष पसरला आणि वाढतच चालला. त्याच्यानंतर अजून एक ठिणगी पडली की हिंदी सैनिकात असंतोष. तर हिंदी सैनिकांना इंग्रज लोक हे अतिशय तुच्छतेने वागवत असत. त्याच्यामध्ये सैन्यामध्ये त्यांना सुभेदारापेक्षा वरचं पद त्यांना दिलं जायचं. त्याच्यानंतर गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांचा पगार हा नेहमीच कमी असायचा. त्यांना सुरुवातीला दिले जाणारे भत्ते सुद्धा हळूहळू हळूहळू बंद झाले. त्याच्यामुळे हिंदी सैनिकांमध्ये काय झाला असंतोष पसरायला लागला. आता तात्कालिक कारण काय झालं तर ब्रिटिशांनी हिंदी सैनिकांना 1856 या साली लांब पल्ल्याच्या अशा एनफिल्ड बंदुका दिल्या. आता त्यामध्ये वापरण्यासाठी त्यांनी नवीन काडतुस सुद्धा दिली. आता त्या काडतुसावरचं जे आवरण होतं ते त्यांनी दाताने तोडावं लागायचं आणि त्या आवरणाला गायीची किंवा दुधाची चरबी ही लावलेली असायची. आता आपण काय शिकलो या अंतर्गत आपण बघूया की उमाजी नाईक यांच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आणि भारतीय सैनिक हे असंतुष्ट होते याचं कारण तुम्हाला द्यायचं. आणि आता आपली कारणं असंतोषाची कारणं काय होती हे आता आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊन तिथे आपण अभ्यास करणार आहोत, विश्लेषण करणार आहोत. चला तर मग आपण लवकर जाऊया आपल्या पुढच्या विभागात की काय आहे अजून असंतोषाची कारणं. चला.